राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबतची धनगर समाजाची बैठक निष्फळ ठरलेली आहे। उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी ही माहिती दिली आहे। तर धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोराडे उपोषण करतायत। त्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस आहे, मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीयेत। सरकार जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार दीपक बोराडे यांनी केलाय। तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांनी दीपक बोराडे यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतलेली आहे। त्यांनी काही आज पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही, त्याच्यामुळे आजची बैठक तरी ही निष्फळ ठरली असं मला वाटतं। हे करू ते करू ते करू, मग 10 वर्ष काय करू राहिले फडणवीस साहेब? 2014 पासून तुम्हाला माहिती आहे विषय। 2014 ला तुम्ही अभ्यास केलेला होता ना, 2014 ला तुम्ही धनगरांना शब्द दिला होता ना। या राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुम्हाला धनगरांनी सत्ता दिली ना, आता कशाला अभ्यास करता?